हॅलो गाईज, मी आत्ता आलो धारूरमध्ये आहे. एक लोकेशन आहे खूपच भारी. सीताची नाणी म्हणून ओळखलं जातं. तर बघा हे कसलं भारी आहे. साईडनी असं डोंगरामध्ये खाली कोरलेलं सीतामाता आहे का? सीतामाता दर्शन करू. हे गरम पाणी आणि असंच खाली दुसरं पाणी गेलं ते तिकडं गार पाणी. कसलं असतं शेवाळ. ही आहे सीतामाताची नाणी. इथे पण असं पाणी येते खालच्या साईडनी असं. ते गरम पाणी आणि तिकडे बाहेरून गार पाणी. हे बघा असे झाड आहे आणि असा साईडचा परिसर आहे. व्ह्यू एकच नंबर दिसते, पण खूप भारी व्ह्यू वाटते. हे बघा इथून आणि या साईडने पूर्ण असं म्हणू शकतो गार पाणी येते इथं. इथल्या पाण्याने जर आंघोळ केली किंवा पाणी पिलं तर अंगातले जे आजार आहेत ना आपल्या, ते निघून जातात, नष्ट होतात. गावाकडचं वातावरण तर शांत असतं, पण त्यातल्यात अशी लोकेशन असतील ना ते एकदमच भारी वाटतं. सीताची नाणी म्हणून ओळखलं जातं. आणि तिथं अजून एक दोन गोष्टी आहेत तिथं. एक म्हणजे गरम आणि गार हे दोन पाण्याचे झरे वेगवेगळे. ते स्पेशल मी ते एकदम अट्रॅक्टिव्ह ऐकलं ना, तर मला खूप असं एक्साइटमेंट झालं की मी कधी जाईन आणि कधी बघेन. तर फायनली मी त्या लोकेशनला पोचलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो इथली सीताची नाणी आणि ते दोन झरे, जे की दोन गार आणि गरम पाणी त्या दोन्ही झऱ्यामध्ये येते वेगवेगळ्या. जरा दाखवतो तुम्हाला. तर बघा हे कसलं भारी आहे. हे इथं साईडनी असं कोरल्यासारखं डोंगरामध्ये खाली कोरलेलं हे जागा आहे आणि तेच पाणी तिकडचंच पाणी इकडं आलेलं आहे. शूज काढून घेऊ आणि मग पुढं बघू. हे मंदिर पण आहे इथं. ते मंदिर पण कशासाठी पण बघू आपण. महादेवाची पिंड पण दिसते समोर. आणि इथं किती शांत वातावरण, खूप भारी वाटते एकदम वातावरण. तर एकदम असं पूर्ण साईडनी आपलं हेल्मेट ठेवून दे पहिलं. आणि हे बघा लोकेशन बघा. हे मंदिर कोणत्या देवाचं आहे? हे कोणत्या देवाचं मंदिर आहे? हे मंदिर नानी आहे? सीतामाता आहे का? सीतामाता दर्शन करू मध्ये. असं मंदिर आहे मध्ये. लोकेशन एवढं भारी आहे ना, खरंच खूप भारी आहे. म्हणजे तो घर कोणच नाही ते एखादं दुसरं, पण इथं येऊन असं बसण्यासाठी वगैरे. आणि हे झाड बघा, झाड किती मोठं आहे. ते मला नाणी पण दाखवतो, पण अगोदर थोडं साईडने हे बघा असं पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे. तिथं पण मोठी महादेवाची पिंड आहे आणि ते पाणी बघा खाली वाहते. म्हणजे इथलं असं म्हणतात हे की इथलं पाणी कधीच आटत नाही, कधीच कंटिन्यू पाणी असतं म्हणजे असतं. आणि तिकडे बघा. आणि नाणी कोणती बाबा, ती आहे का? ती नाणी आहे का? अच्छा. ओम नमः शिवाय. आणि कुंड कोणते आहेत गरम आणि गार पाण्याचे? तो गरम आहे का गार? आणि गार आहे का? हे बघा. पण ह्यात पाणी ह्याच्यातून खाली येतं, ह्याच्यामधून. हां 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 हां. हे बघा, हे एक कुंड आहे आणि मध्ये गरम पाण्याचं कुंड आहे, ते पण बघू. बाहेर एक कुंड आहे आणि मध्ये म्हणजे हे बघा असं कुंड. ओ हो, इथं गरम पाणी येतं. तर थोडं पाणी पितो कारण की आलं इथं. तर हे बघा असं इतकं गरम पाणी. हां, भूगर्भातून आलेलं पाणी हे. म्हणजे तिथं दिसतंय तुम्हाला मध्ये, त्याच्यातून असं खाली जमिनीतून पाणी येते आणि असे कुंड आहेत छोटे छोटे. हे इथं 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 गरम पाणी खरं तर. आणि थंडीमध्ये तर सगळ्यात जास्त लगेच असं जाणून येतं गरम पाणी म्हणून. हे गरम पाणी आणि असंच खाली दुसरं पाणी गेलेलं आहे.
म्हणजे तिकडं जे येतं तिकडून पाजरून बाहेरच्या साईडनी ते तिकडं गार पाणी आणि हे आहे ते गरम पाण्याचं कुंड. म्हणजे ही सीता माताची नाणी, ही नाणी आहे आणि इथंच गरम पाण्याचं कुंड आहे बघा. हे थोडं लांबून दाखवतो तुम्हाला. ओह घसरलं असतं पैशावर. हे बघा, ही आहे सीता माताची नाणी. आणि इथून गरम पाणी बाहेर येतं इथं. आणि बाकीच्या साईडने बघा, हे बघा इथे पण असं पाणी येतं खालच्या साईडने असं. आणि तिथल्या साईडने तिकडं बाहेर पण एक म्हणजे इथंच गरम आणि गार पाणी मिक्स होतं. ते गरम पाणी आणि तिकडं बाहेरून गार पाणी. तर असं आहे हे सीतामाताची नाणी आणि गरम गार पाण्याची कुंड. मी बॉटल पण भरून घेतोच, वरती जातो आणि बॉटल आणतो. हे बघा असे झाडे आणि असा साईडचा परिसर आहे. व्ह्यू एकच नंबर दिसते, पण खूप भारी व्ह्यू वाटते. बघा किती मस्त व्ह्यू दिसतो हा. आणि इकडनंच पाणी, हे बघा ते जे मगाचं पाणी जे होतं ना ते गरम पाणी जे आहे सगळं बाहेर येतं, असंच खाली जातं पूर्ण. आणि त्याच्यानंतर हे बघा इथून आणि ह्या साईडने पूर्ण असं म्हणू शकतो, या साईडने असं गार पाणी येतं इथं. म्हणजे हे पण पाणी पिण्यासारखं आहे आणि मधलं पण पाणी पिण्यासारखं. ते एक झालं. तिथून नंतर तिकडनं पण पाझरत येते पाणी, म्हणजे सगळीकडून असं पाझरत पाणी येतं इथं. इथं पण एक कुंड, पण हे नाही पाणी पेत. इथलं या साईडलं आणि तिथलं मधलं दोन्हीच पाणी पितात. आणि असं एक म्हणतं इथं की इथल्या पाण्याने जर आंघोळ केली किंवा पाणी पिलं तर अंगातले जे आजार आहेत ना आपल्या, ते निघून जातात, नष्ट होतात. बघा हे कसलं भारी वाटते. खूप शांत एकदम वातावरण आहे. गावाकडचं वातावरण तर शांत असतं, पण त्यातल्यात अशी लोकेशन असतील ना ते एकदमच भारी वाटतं. खूपच भारी वाटलं मला तर. धारूरकर, जर तुम्ही जे या लोकेशनला आला असता तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर इथलं धारूरचं हे लोकेशन आहे ना, सीतामाताची नाणी, खूप आवडलं आणि एकच नंबर आहे. त्यातल्या त्यात हे निसर्गाने दिलेली देणगी आहे. म्हणजे साईडनी सगळं खडक वगैरे, म्हणजे डोंगरामध्ये खाली असणारं हे लोकेशन एकदमच भारी वाटते. कंकालेश्वरसारखं, कपिलधारसारखं थोडक्यात. तुम्हाला हे लोकेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.